मित्र हो, राम राम. नवरात्र चालू झाला आहे आणि नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त लोक सोनं आणि चांदी खरेदी करतात. त्यामुळं भारतीय सोने आणि चांदी बाजारामध्ये आत्तापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडले. सर्वात जास्त भाव सध्या सोन्याला आणि चांदीले. पण घेण्याची गडबड करू नका, कारण एवढे भाव जास्त वाढले ते एका 1-2 वर्षात सोन्याचे भाव घसरू शकतात. पण सोनं भाव वाढले म्हणून विकू पण नका, कारण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नोटा प्रमाणापेक्षा जास्त छापल्या गेल्या. हिशोबच नाही RBIकडं, याचा बॅलन्स नाही आहे सोने तारण आणि नोटा छापण्याचा. त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्याजवळ सोनं विकलं आणि चुकून जर नोटबंदी झाली तर तुमच्याजवळ फक्त रद्दी राहील. तुमच्याजवळ काही स्थावर मालमत्ता राहणार नाही. त्याच्याकरता स्वतःजवळचं सोनं जपून ठेवा. पैशाच्या हव्यासापोटी तुमच्याजवळचं गोल्ड विकू नका. तेच एक दिवस तुम्हाला तारल. पैसा जर तुम्ही नोटामध्ये कन्व्हर्ट केला सोनं, ते कदाचित तुम्हाला बुडवू बी शकतं भविष्यात. त्याच्यामुळे सतर्क राहा, शहाणे बना आणि सोनं विकू नका.